जशी मिठाईच्या दुकानात भेटते तशीच नारळाची बर्फी म्हणजे खोबरा पाक आज मी तुम्हाला घरी बनवून दाखवणार आहे। एकदम मऊसूद आणि खूप सुंदर चवीची अशी बनलेली खोबरा बर्फी। चला तर मग आपण बनवूया ही खोबरा बर्फी। तर त्यासाठी मी हे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये 2 चमचा दूध घालून घेतलाय, थोडीशी केसर घालून घेतली आहे। हे थोडा वेळ आपण तसंच ठेवायचं म्हणजे केसरचा कलर त्या दुधामध्ये येईल। आता हा एक पॅन घेऊन त्यामध्ये मी 1 कप साखर घेतली आहे। ती साखर ओतून घेतल्यानंतर त्यामध्ये त्याच कपाने 1 कप मी दूध घालून घेतलंय। दूध ओतल्यानंतर ज्यामध्ये केसर घालून ठेवलेलं दूध आहे ते केसरचं दूध आपण त्यामध्ये ओतून घ्यायचंय। आता हे ओतून घेतल्यानंतर मी गॅसवरती भांडं ठेवलंय। गॅस पहिला मी 1-2 मिनिटासाठी फुल ठेवलाय कारण ते गरम होण्यासाठी, आणि गरम झाल्यानंतर हा स्लो ठेवायचा गॅस। गॅस स्लो ठेवून ही बघा अशी साखर वितलेपर्यंत सर्व मिक्स करत राहायचं आहे। हे असं थोडं घट्टसर झालंय। आता हा खोबऱ्याचा कीस घेतलाय मी, हा बाजारात पण भेटतो किंवा आपण घरी पण बनवू शकतो। हा मी 2 कप कीस घेतलाय, ज्या कपाने साखर दूध घेतले त्याच कपाने मी 2 कप हा खोबऱ्याचा कीस घेतलाय। आता हे त्यामध्ये घालून सर्व मिक्स करून घेते। गॅस एकदम स्लो ठेवलाय मी। गॅस हा स्लो ठेवूनच हे करून घ्यायचं आहे, कारण की गॅस एकदम फुल ठेवला किंवा मध्यम ठेवला तर त्याच्याकडे आपल्याला सतत लक्ष देऊन काम करायला लागणार आहे, नाहीतर ते करपलं तर त्याची चव सुद्धा बदलेल आणि कलर सुद्धा बदलून जाईल। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडासा खाण्याचा कलर घालून घेतलाय मी। हे सर्व मिक्स करत राहायचं आहे। आता त्यामध्ये मी ही 2 चमचा घरची मलाई घातली आहे दुधावरची। ही चांगली फेटायची मलाई आणि घालायची आहे। 2 चमचा भरून मी ही मलाई घातली आहे। आता ही मलाई घातल्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे चांगलं चमच्याने। हे बघा आता यामध्ये थोडा थोडा रस आपल्याला दिसतोय। हे पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे मिश्रण। एकदम स्लो गॅसवरती ही बर्फी बनवायला आपल्याला 20 ते 25 मिनिटे लागतात। एकदम स्लो गॅसवरतीच ही बर्फी बनवून घ्यायची आहे। बघा हे सुकत चाललंय आपलं आता मिश्रण, त्यामधला रस आहे तो कमी कमी होत चाललाय। चांगलं असं सुटसुटीत थोडं व्हायला लागलं की गॅस बंद करायचा आहे। हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे दाबून दाबून, म्हणजे त्यामधला सर्व रस आहे तो आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। हे बघा असं सुटं करून घ्यायचं आहे मिश्रण। हे असं सुटं झाल्यानंतर आपण आता हा गॅस बंद करायचा आहे। 20 ते 25 मिनिटात हे आपलं मिश्रण तयार झालंय म्हणजे बर्फी। आता हे गॅसवरून खाली घेऊन मी हे मिश्रण असं मिक्स करून घेतलंय चांगलं, म्हणजे दाबून घेतलंय। गरम आहे तवा, म्हणजे त्यामध्ये काही ओलसरपणा असेल तो जाईल। आणि हे असं एक मी ताट घेतलंय, त्या ताटामध्ये सर्व ओतून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण। हे मी सर्व मिश्रण ओतून घेतलंय ताटामध्ये। हे गरम गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। आता हे असं मी एक ताट घेतलंय, तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रे घ्या। हे असं चमच्याने मी एक समान करून घेते मिश्रण। हे एक समान करून घ्यायचं म्हणजे बर्फी चांगली एका साईडचीच पडते। हे आता मिश्रण सर्व पसरवून झाल्यानंतर त्यावरती मी बदामाचे काप घालून घेणार आहे। हे बारीक केलेले बदाम आहेत, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातलं तरी हरकत नाही। हे असं मी बदामाचे काप घालून घेतले त्यावरती, आणि पुन्हा ह्या चमच्याच्या साहाय्याने घट्ट असं दाबून घेतलं सर्व कटा अशा। हा बघा सर्व बाजूने असं घट्ट दाबून घ्यायचं आहे ते मिश्रण। साईडच्या कडा बिडा चांगल्या दाबून घ्यायच्या म्हणजे बर्फीचा आकार चांगला येतो आणि सुटसुटीत वड्या पडतात। अशा प्रकारे हे मिश्रण सर्व ताटामध्ये थापून झालं की साधारण 15 मिनिटं फ्रीजमध्ये किंवा बाहेर तासभर तरी आपल्याला हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। मिश्रण सेट झालं की चांगल्या त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। हे बघा मिश्रण आपलं बाहेर काढलंय मी फ्रीजमधून। 15 मिनिटं मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, चांगलं सेट झालंय। आता ह्याच्या मी वड्या पाडून घेणार आहे। जशा आपल्याला पाहिजे तशा पाडायच्या, पण मी जशा मिठाईच्या दुकानात भेटतात तशाच आकाराच्या मी वड्या पाडून घेते आहे, म्हणजे चौकोनी चौकोनी। हे बघा असं अलगद असं कापून घ्यायचं आहे, चांगली सुरी धारवाली घ्यायची आहे। एका आकाराच्या तुकड्या कापल्या की त्या दिसायला पण सुंदर दिसतात आणि खाताना पण छान मजा वाटते। तर ह्या अशा मी वड्या कापून घेतल्या, बघा तयार झाल्या आपल्या वड्या। ही आपली बर्फी तयार आहे। आता ही मी एक एक अशी सुरीने पहिली कट्ट्याची काढून घेते। आता ही सुरीने काढून घेतल्यानंतर मी एका पलित्याने ह्या वड्या काढून घेतल्या।
जर का तुम्हाला यापेक्षा थोडा आणखी कलर पाहिजे असेल तर थोडासा आणखी कलर घालू शकता, म्हणजे त्या बर्फीचा कलर अजून डार्क दिसेल. बघा ही बर्फी. आता हा एक मी बर्फीचा तुकडा तोडून दाखवला. बघा किती मस्त एकदम लुसलुशीत अशी बर्फी आपली तयार झाली नारळाची. त्यामध्ये चिकटपणा किंवा असा ओलसरपणा कुठे दिसत नाही. एकदम सुक्या, एकदम सुटसुटीत अशा. माझ्या घरी हा मिठाईचा बॉक्स होता रिकामा, त्यामध्येच मी ह्या मिठाईच्या तुकड्या म्हणजे बर्फीच्या तुकड्या भरून घेतल्या. बघा ही नारळाची बर्फी आपली तयार आहे. एकदम छान आणि सुंदर चवीची अशी बनलेली. तुम्ही पण अशा प्रकारे खोबऱ्याची बर्फी बनवून बघा. जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर का तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने बर्फी बनवलात तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याची चव कशी होती. खरंच सुंदर आणि अप्रतिम चवीची आपली ही घरच्या साहित्यातच होणारी बर्फी किंवा मिठाई. आपल्याला बाजारात 1 रुपया पण खर्च न करता आपल्या घरीच तयार होणारी ही मिठाई आहे.